1995 के बाद एवं 15 अगस्त 2024 तक जमीन खरीदी करने वाले नागरिकों के लिए राज्य सरकार द्वारा राहत की खबर आई है, जहां शीत सत्र के तीसरे दिन टुकड़ाबंदी विधेयक विधानसभा में पारित किया गया, जिसके विषय में जानकारी दी है मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने। जहां उन्होंने बताया कि इस कानून के तहत अब 1995 से लटका हुआ जमीन पंजीकरण सुचारू रूप से संपन्न होगा, जिस संदर्भ में हम जनता से एक पैसा भी नहीं लेंगे, ऐसा भी उन्होंने स्पष्ट किया है। 1965 नंतर आणि 15/10/2024 पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, PMRDA, NMRDA नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅन मध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटर मध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रजिस्ट्री होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, 7/12वर त्यांचे नाव येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लाख परिवारांना 60 लाख प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, ह्या छोट्या छोट्या 60 लाख परिवाराचे जे घर कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला। तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024 पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे। हे करत असताना एकही पैसा जनतेकडून आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही। त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे, 7/12 लोकांचे नाव येणार आहे, 60 लाख परिवारांना या एका विधेयकामुळे, या कायद्यामुळे फायदा होणार आहे। महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत, आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिल्हा परिषद एरियामध्ये त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल, त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल, याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे। मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल। ओबीसी सब कमिटी आपली आहे। ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्त्वाचा मुद्दा होता 27% आरक्षणाचा, तो ऑलरेडी सरकारने 27% आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी ती पूर्ण केली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या मागण्या त्या शिष्टमंडळाने केल्या आहेत त्या ओबीसी सब कमेटी समोर आम्ही घेणार आहोत। देखिए, जो फ्रैगमेंटेशन एक्ट है, 60 लाख परिवारों को जो 1965 से 2024 तक, 15/10/2024 तक जिन्होंने प्रॉपर्टी ली है, छोटे छोटे प्लॉट लिए हैं, लेकिन उनका रेगुलाइज नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रैगमेंटेशन एक्ट था, तो हमने उसको कल बिल को सुधारना की है। फ्रैगमेंटेशन एक्ट में हमने ऐसी सुधारणा लाई है कि अभी उनका नाम 7/12 पे आएगा, प्रॉपर्टी कार्ड पर आएगा, जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और 60 लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का मसला था वो अभी सॉल्व होने का निर्णय कल हुआ है और विधान परिषद में बिल आएगा, विधानमंडल ने ये बिल पारित कर। আপনার হনক কামত लगाओ आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।